नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सगळ्यांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा मालिकेमध्ये अर्णवने श्रीकांत धुमाळला अखेर शोधून काढलंच आहे आणि पोलिसांच्या धमकीने खरं नाव बाहेर काढलेलं आहे। आता हा श्रीकांत धुमाळ अगोदरच घाबरलेला आहे। पोलिसांची धमकी देताच हा पटकन जे काही खरं आहे ते बोलायला लागणार आहे। आता श्रीकांत धुमाळाच्या मदतीने अर्णव लवकरच वल्लरी मामींपर्यंत पोहोचणार आहे। आता ज्यावेळेला अर्णवला कळेल की ईश्वरीला मारण्याचा प्रयत्न वल्लरी मामींनी केला आहे, त्यावेळेला अर्णव त्यांच्याशी काय आणि कसं बोलणार आहे, त्यांना कोणती शिक्षा देणार आहे तेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे आणि हे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये असं दाखवलं आहे की या राकेशचा नीचपणाचा कळसच दाखवला आहे। हा राकेश पैशासाठी अगदी काहीही करू शकतो हे याने सिद्धच करून ठेवला आहे। तर आजच्या भागामध्ये इकडे आता आजी आणि मामा हॉलमध्ये बोलत बसलेले असतात। त्यावेळेला मामा म्हणत असतात, आई तू कोणत्या गोष्टीच्या काळजीमध्ये आहेस, कशाचं टेन्शन घेतलं आहेस। आता आजी म्हणत असतात, अरे तुला माहित आहे का, होळी असल्यानंतर होळी दिवशी गरोदर बायका आणि त्यांच्या बाळांना जपणं खूपच गरजेचं असतं, कारण तो काळच चांगला नसतो। आता मामा म्हणतात, अगं आई तसं काही सुद्धा नसतं ग, तुझ्या अंधश्रद्धा आहेत सगळ्या। त्यावेळेला आजी म्हणत असतात, नाही रे, पूर्वीच्या काळात ज्या काही प्रथा बनवल्या आहेत त्या उगीच बनवल्या आहेत का, अंजलीला जपायची खूपच गरज आहे। त्यावेळेला मामा म्हणतात, अगं आई आपण काय करू शकतो, आपण अंजलीला बोलवलं तर ती आपल्या घरी येणार आहे का। त्यावेळेला आजी मानेनेच नाही म्हणत असतात। आता आजी अशा काळजी करत असतात आणि अंजलीला जपण्याची गरज आहे हे ऐकतो अर्णव। आता अर्णव खूपच अपसेट झालेला असतो हे ऐकून। रूम मध्ये जाऊन तो थोडा शांतच बसलेला असतो, तो काळजीतच असतो। आता तिथेच ईश्वरी झोपलेली असते। आता ईश्वरी इकडे तिकडे कूस बदलताना तिला अर्णव दिसतो आणि अर्णव खूपच काळजीत आहे म्हटल्यानंतर ईश्वरी पटकन उठते आणि अर्णव जवळ येऊनच बसते। आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर काय झालं तुम्हाला, तुमचा मूड एवढा का खराब झाला आहे, तुम्ही कोणत्या टेन्शन मध्ये आहात। त्यावेळेला अर्णव म्हणतो, मिसिंदोर तुझी तब्येत बरी नाहीये ना, तू जाऊन झोप, काही सुद्धा झालेलं नाहीये। त्यावेळेला ईश्वरी म्हणते, सर तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे तुम्हाला कोणती तरी गोष्ट खूपच खटकत आहे। त्यावेळेला आता अर्णव बोलता होतो आणि ईश्वरीला सांगत असतो, मिसिंदोर आजी अशी म्हणत होती की ताईला होळीच्या दिवशी जपणं खूपच गरजेचं आहे, नाहीतर तिला धोका निर्माण होऊ शकतो। आता ईश्वरी हे ऐकून थोडीशी विचार करते आणि अर्णवला म्हणत असते, सर ताईंना आपण घरी बोलवू शकतो। आता अर्णव म्हणतो, घरी कशी येणार बरं ताई, ताई तर माझ्याशी बोलत सुद्धा नाहीये, नाही हे शक्यच नाहीये, ती घरी येणारच नाही। त्यावेळेला ईश्वरी म्हणते, सर ऐकून तर घ्या, मी सांगते तसं करा फक्त, बघा ताई आणि तो नीच राकेश आपोआप संध्याकाळी घरी येतील। आता अर्णव पटकन या राकेशला फोन लावतो आणि राकेश फोन सुद्धा उचलतो आणि हा राकेश कधी नीट बोलतच नसतो। आता हा फोनवर म्हणतो, बोल ना चिंटुकल्या, तू कसा मला फोन केलास बरं। त्यावेळेला अर्णव म्हणतो, ए मूर्ख माणूस, मी जेवढं सांगत आहे तेवढंच ऐक, मला तुझ्याशी बोलण्यात काही सुद्धा इंटरेस्ट नाहीये। त्यावेळेला आता राकेश म्हणतो, इंटरेस्ट नाहीये तर फोन कशाला केलास, चल ठेव बरं। त्यावेळेला अर्णव म्हणतो, अरे मूर्खा ऐक पटकन, माझं तुझ्याकडे काम आहे ते करशील का। त्यावेळेला राकेश म्हणतो, काम, कसलं काम। त्यावेळेला आता अर्णव म्हणत असतो, ताईला घेऊन संध्याकाळी घरी ये, तुला मी त्याचा मोबदला देईन। त्यावेळेला आता हा राकेश म्हणत असतो, तुझी ताई एकाच अटीवर घरी येईल, ते पण ऑटोसाठी 5 लाख रुपये लागतील। म्हणजे बघा आता हा राकेश किती म्हणजे पैशासाठी काही पण करू शकतो। आता अर्णव ऐकल्यानंतर खूपच चिडलेला असतो, पण ईश्वरी त्याला शांत करत असते। त्यावेळेला अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे तू म्हणशील तसं, फक्त ताईला घेऊन संध्याकाळी घरी ये। त्यावेळेला आता राकेश म्हणतो, मला 7 लाख रुपये हवे आहेत। आता हे 7 लाखाचा आकडा ऐकल्यानंतर अर्णव खूपच चिडतो। आता हा राकेश म्हणत असतो, बरं बाबा चिंटुकल्या, खूप जास्त चिडू नकोस, 5 लाख रुपये तू मला दे, संध्याकाळी मी तुझ्या ताईला घेऊन घरी येतो। आता असं म्हटल्यानंतर अर्णव फोन ठेवतो आणि ईश्वरीला सांगतो, आपलं काम झालं आहे। आता हा राकेश पैशासाठी त्या अंजलीला मनवायला जातो। इकडे अंजली पोळ्या करण्यासाठी सामानांची लिस्ट काढत असते। त्यावेळेला आता हा राकेश तिथे जातो आणि अंजलीला म्हणत असतो, अंजली काय करत आहेस। त्यावेळेला आता अंजली म्हणते, अहो आज होळी आहे ना, आपल्या दोघांच्यासाठी मी पुरणपोळी बनवते। त्यावेळेला आता राकेश म्हणत असतो, अगं कशाला बनवतेस, चल ना आपण आपल्या माणसांच्या मध्ये जाऊया, तू अशी अवघडलेली आहेस आणि इथे कुठे सण करत बसणार, पुरणपोळी वगैरे नको करूस, तुला त्रास होईल आणि
आजी सुद्धा तुझी खूपच काळजी करत आहेत अंजली. तू एवढी ढीठ कशी काय झालीस बरं? बरं ठीक आहे, तुझं भांडण तर अर्णवशी आहे ना, मग आजी, मामा, वल्लरी मामी, आकाश यांनी काय केलंय बरं? आता हा राकेश पैशासाठी एवढं गोड ढोंग घेत असतो की याच्या बोलण्याला अंजली लगेच भुलत असते. अंजली सुद्धा म्हणते, हो अहो मला सुद्धा तसंच वाटत आहे. आजी माझी खूपच काळजी करत आहे आणि चिंटूच्या रागावरचा सगळा राग आजींच्यावर सुद्धा निघत आहे. आणि पहा ना, त्या दिवशी ईश्वरीला असं वरचेवर बघून आले, माझं समाधानच झालं नाही, माझा तिथून पायच निघत नव्हता. आता राकेश म्हणतो, हो ना, तुला सुद्धा त्यांना भेटायचं आहे ना, मग चल संध्याकाळी आपण त्यांना भेटून येऊया. त्यावेळेला आता अंजली नाही होय करतच असते. तेवढ्यातच हा राकेश तिला म्हणूनच ग बसतो. त्यावेळेला आता अंजली घरी जाण्यासाठी तयार होते. आता इकडे ईश्वरी किचन मध्ये काम करत असते, म्हणजे पुरणपोळी बनवण्यासाठी पुरण बनवत असते. तेवढ्यातच अर्णव तिथे येतो आणि ईश्वरीला म्हणत असतो, मी सिंदूर तू काय करत आहेस? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, अहो सर असं काय करताय, आज होळी आहे ना, मग पुरणपोळी बनवायला नको का? त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर तू विसरलीस का, तुला आजच डिस्चार्ज मिळाला आहे आणि तुला विश्रांतीची खूपच गरज आहे. तू काय किचन मध्ये करत आहे, जा पहिल्यांदा विश्रांती घे बरं. त्याला आता ईश्वरी म्हणत असते, सर सणावाराचं असं कोणी झोपतं का आणि सारखं असं विश्रांती घे विश्रांती घे, मला नाही आवडत ते. सणावाराचं असं सण करायलाच मला खूप आवडतं. म्हणून आता ती म्हणत असते, सर मी आज सगळ्यांच्यासाठी खूपच छान चविष्ट खमंग पुरणपोळी बनवणार आहे. त्यावेळेला आता अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे, तू काही माझं ऐकणार नाहीस. तेवढ्यातच आकाश तिथे येतो आणि आकाश या दोघांची गंमत करत म्हणत असतो, काय तुम्ही दोघं मिळून आज पुरणपोळी बनवणार आहात का? पुन्हा तुम्हा दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागणार आहे का? म्हणजे आता मागच्या वर्षीचा क्षण आकाश बोलून दाखवत असतो. आता आकाश म्हणत असतो, काय वहिनी आज काय पुरणपोळीचं कॉम्पिटिशन आहे का? त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, नाही नाही मी काही कॉम्पिटिशन वगैरे करणार नाहीये, हिचीही एकटी करणार आहे. त्यावेळेला आता ईश्वरी सुद्धा अर्णवची गंमत करत असते, म्हणत असते, सर करायचं का कॉम्पिटिशन आहे का? त्यावेळेला आता अर्णव नाही मला कोणतेही कॉम्पिटिशन करायचं नाही म्हणतो आणि तेथून बाहेर निघून जातो. आता इकडे ईश्वरी पुरणपोळ्या बनवायला लागते. आता इकडे अंगणामध्ये छान होळी रचून तयार झालेली असते, सजावट सुद्धा खूपच छान केलेली असते. तिथे आता आजी, वल्लरी मामी आणि मामा, आकाश सगळेच आलेले असतात. त्यावेळेला अर्णव सुद्धा तिथे येतो. आता ईश्वरी पाठीमागून नैवेद्याचं ताट वगैरे घेऊन येत असते आणि अर्णव तिच्याकडेच पाहत असतो. आता ईश्वरी खूपच सुंदर दिसत असते आणि खूपच उत्साही असते. ते पाहून अर्णव म्हणतो, मी सिंदूर तू एवढी आजारी आहेस तरी तुझा उत्साह कमी होत नाही ना? त्यावेळेला आता ईश्वरी शांत असते, पण आजी म्हणतात, अरे चिंटू असं काय करतोस, सणावाराचं माणसामध्ये उत्साहच असायला हवा ना. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते, हो आजी तुम्ही बरोबर बोलत आहात. आता आकाश म्हणत असतो, आता तुम्ही दोघांनीच पूजा करा. अंजली ताई आणि जिजू जर इथं असते तर त्या दोघांनीच पूजा केली असती. आता ते नाही येत म्हटल्यानंतर तुम्ही दोघेच पूजा करा. त्यावेळेला आता इकडे ईश्वरी अर्णवला खुणावतच विचारत असते, अंजली ताई कुठेपर्यंत आले आहेत? त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, खुणावतच येईल, इतक्यातच येईल. आता इथे वल्लरी मामी सुद्धा काही कुचकं बोलायचं सोडत नाही, त्या सुद्धा त्यांचं तोंड उघडतातच, पण तेवढ्यातच मामा शांत करतात. आता इथे ईश्वरी आणि अर्णव होलिकेला पेटवायला जाणार, तितक्यातच अंजली आणि राकेश तिथे आलेले असतात. आता अंजलीला पाहून अर्णव तर खूपच खुश झालेला असतो आणि मामा अंजलीकडे पाहतात आणि अगं अंजली आली आहे असं आनंदाने म्हणतात. आता आजी सुद्धा अंजलीकडे बघतात. आता अंजली सुद्धा पुढे येऊन आजींना नमस्कार, मामींना नमस्कार करते. आता आजींना अंजलीला पाहून खूपच आनंद झालेला असतो. आता आजी अंजलीला म्हणत असतात, अगं अंजली तू आलीस का, खूपच बरं वाटलं बघ. त्यावेळेला अंजली म्हणत असते, अगं आजी मी फक्त तुझ्यासाठीच इथे आले आहे. आता हे ऐकून अर्णव ईश्वरीला थोडंसं वाईट वाटत असतं. आता अर्णव सतत अंजलीकडे पाहत असतो, त्याला अपेक्षा असते की ताई माझ्याशी काहीतरी बोलेल. आता इथे राकेश सुद्धा आजींना नमस्कार करतो आणि म्हणतो, आजी आम्ही तुमच्यासाठीच इथे आलो आहोत. आता राकेश म्हणतो असतो, ईश्वरी आणि अर्णव तुम्ही दोघांनी होलिका पूजन करा, तुमची पहिली होळी आहे ना. आता असं म्हटल्यानंतर ईश्वरी पुढे येते आणि होलिकेचं पूजन करायला लागते. हळदीकुंकू वाहते आणि नैवेद्य दाखवते आणि आता अर्णव सगळ्या होळीला चहू बाजूनी आग लावतो. आता इकडे आग लावल्यानंतर मामा बोंबलायला सुरू करत असतात.
आता इकडे छान होलिका दहन झालेलं असतं. आता अर्णव सतत अंजलीकडे पाहत असतो, म्हणजे ती काहीतरी अर्णवशी बोलेल असे त्याला वाटत असतं, पण ती काही बोलतच नाही. आता ईश्वरी आणि अर्णव होलिकेला पाणी वाहतच एक फेरा मारतात. त्यावेळेला आता आजी म्हणतात, झालं ना सगळ्यांचं आता पूजन वगैरे करून, चला आपण आतमध्ये जाऊन गप्पा मारूया. आता इकडे आजच्या भागामध्ये होलिकेचे पूजनच दाखवलं आहे. पुढील भागामध्ये मात्र असं दाखवणार आहेत की अर्णव आता शिर्केंवर खूपच चिडलेला असतो आणि अर्णव म्हणत असतो की काहीही झालं, कुठल्याही परिस्थितीमध्ये श्रीकांत धुमाळाला शोधून लवकरच काढा. आता हे ऐकतात वल्लरी मामी. आता हे ऐकून वल्लरी मामींची चांगलीच फाटलेली असते. इकडे आजी अंजलीला घरीच थांबण्यासाठी खूपच विनंती करत असतात. अंजली म्हणत असते, मी नाही थांबणार, मी पुन्हा कधीच इथे आता येणार नाही. त्यावेळेला आता आजी खूपच निराश झालेले असतात. आता हा राकेश स्वतःच्या मनातच म्हणत असतो, पैशासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे आणि त्याच पैशासाठी मी हिला परत या घरामध्ये घेऊन येणार आहे. आता ईश्वरी सुद्धा अर्णवला हेच म्हणत असते की ताई जर एका दिवसासाठी इथे येऊ शकतात तर ते कायमस्वरूपी इथे काय येऊ शकत नाहीत बरं, आपण तशीच काहीतरी युक्ती करूया. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की अर्णव लवकरच श्रीकांत धुमाळांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्याची कॉलर धरून त्याच्याकडून सगळं वधवून घेणार आहे आणि लवकरच वल्लरी मामी आणि श्रीकांत धुमाळ यांना पोलिसांच्या ताब्यातच देणार आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भाग पाहणं आपल्यासाठी खूपच रंजक आहे. त्यामुळे तू ही रे माझा मित्र मालिकेचे रिव्ह्यू रोजच्या रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.